हा हेळाचा मळा म्हणतात. म्हणजे हा पाण्याचा जो ढोळ आहे त्याला हेळ म्हणतात आणि त्याच्या खालच्या बाजूला जी वस्ती आहे तिथे राहणाऱ्या लोकांच्या शेतीला हेळाचा मळा म्हणतात. हा सर्व संरक्षित जंगल आहे, प्रोटेक्टेड फॉरेस्ट आहे. आणि या प्रोटेक्टेड फॉरेस्टच्या मध्ये हा तलाव आहे. ब्रिटिशांनी त्यांच्या कारकिर्दीत या ठिकाणी एक इरिगेशन डॅम बांधण्याचा सर्वे केला होता, परंतु त्याचं पुढं काही झालं नव्हतं. आणि माझ्या लहानपणी आमच्यातले एक पोलीस पाटील होते, चंद्र बापू पाटील म्हणायचे त्यांना. तर ते स्वातंत्र्यानंतरच्या काळातल्या सर्व सरकारमधील, महाराष्ट्र सरकारमधील आमदारांच्याकडे, विशेषतः आमचे इस्लामपूरचे आमदार होते अण्णा डांगे साहेब, त्यांच्याकडे पाठपुरावा करायचे. हा तलाव पूर्ण झाला पाहिजे. ते त्यांच्या गावाला जायचे, इथून चालत जायचे, सोबत भाकरी बांधून घेऊन जायचे, त्यांच्यासोबत बसून जेवायचे आणि दुसरीकडे कुठेतरी जाऊन ते पाणी प्यायचे. कारण ते अण्णा डांगे धनगर होते आणि त्यांच्या घरचं त्यांना पाणी चालत नव्हतं. तर असा हा जो त्या ब्रिटिश काळात झालेला सर्वेचा तलाव होता. या तलावामध्ये पाणी पडावं म्हणून आमच्या गावातील खूप सारी मंडळी प्रयत्न करत होती. टेंबूचं पाणी पडण्यासाठी या तलावामध्ये ह्या परिसरातले संपूर्ण शेतकरी आक्रोश करत होते. सुदैवानं मी मंत्रालयात होतो आणि वित्त विभागात असल्यामुळं पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांशी संबंध असल्यामुळं माझा शब्द मी टाकू शकलो. लोकांचं पाठबळ, राजकीय इच्छाशक्ती, राजकीय पाठबळ आणि त्याच्यात माझ्यासारख्या या गावातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा मंत्रालय स्तरावरती पाठपुरावा आणि शब्द, यामुळं त्या टेंबू योजनेचं पाणी या तलावात सुटल्यामुळं हा सर्व परिसर आता हिरवागार झालेला आहे, नंदनवन झालेला आहे. आता फेब्रुवारीची 4 तारीख आहे. जेव्हा इथं पाणी नसायचं तेव्हा संपूर्ण असं ओसाड हे पात्र असायचं आणि ओसाड माळ असायचं. आता इथून पाणी पाईप टाकून शेताला पाणी नेलेलं आहे. आजूबाजूच्या परिसरामध्ये खाली संपूर्ण विहिरी पाडून लोक मस्तपैकी शेती करत आहेत. आणि या प्रोटेक्टेड जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्राणी आहेत, पक्षी आहेत. संध्याकाळी ते या ठिकाणी पाणी प्यायला येतात. हे प्रोटेक्टेड सरकारी जंगल आहे, वन जमीन आहे. आणि अशा या एका आमच्या गावच्या व्यक्तीचं जे काही धडपड होती, ती धडपड या ठिकाणी पूर्णत्वास आल्याचं आज मी या ठिकाणी प्रत्यक्ष पाहून मला त्या सर्व आठवणी जाग्या झाल्या. नाहीतर काय, शेवटी पाणी हे जीवन आहे. पाणी नसेल तर सर्व काही झिरो असतं. पाण्याने इथली भूमी सुजलाम झालेली आहे. लोक आता ऊसाचे आणि नगदी पिकं काढत आहेत. धन्यवाद. हे सगळं होण्यामागचं किंवा होत असतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे जे जलधोरण
मांडलं होतं त्यामध्ये सर्व नद्याची पाणी उलट्या दिशेनं फिरवून सर्वत्र जिथं जिथं ओसाड प्रदेश आहे व दुष्काळी भाग आहे तिकडे फिरवावं आणि त्याचीच धोरणाची अंमलबजावणी म्हणून हे टेंबू योजनेचं पाणी या हेळामध्ये सुटलेलं आहे आणि हेळ आता पाण्याने तुडूंब भरलेलं आहे. धन्यवाद. जय भारत, जय संविधान.